नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे विनायक आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मोठ्या भावानी पहिल्यांदाच डॉमिनोजची होम डिलिव्हरी ऑर्डर केलेली आहे. तर ती आत्ता आलेली आहे आणि खूप काय काय मागवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही ते खाऊ आणि रेट करू आणि ते सगळे क्लिप्स तुमच्यापर्यंत पोहोचेल, ते रेटिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल. जे खरंच चांगलं वाटलं तर तुम्हाला आम्ही सजेस्ट पण करू की हे खाऊ शकता, किंवा जे चांगलं नाही लागेल ते नाही पण बोलू. तर बघा, नवीन बिझनेस मित्रांनो, नवीन बिझनेस. ऑर्डर द्या, मी येणार डिलिव्हरीला. मजाक करतोय, खरंच नका करू. करायचं असेल तर करा. हा तर मित्रांनो, ऑर्डर आपली आलेली आहे. ऑर्डरमध्ये चॉकोलावा केक आहे, त्यानंतर गार्लिक ब्रेड स्टिक्स आहेत पनीर स्टफिंगचे, त्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण आलेले आहेत. तर आपण ओपनिंग करू. आणि हे जे तुम्हाला दिसतंय जिरा सोडा, हे आम्ही आणलेलं आहे, हे काय त्यांनी दिलेलं नाहीये. त्यानंतर आणि हा जिरा सोडाच आहे मित्रांनो. हा, जिरा सोडाच आहे हा, बघून घ्या नीट. हा. आणि हे किसानचा काय टॅमॅटो सॉस आहे, तो पण आम्ही घेतलेला आहे. तर आता आपण मोठ्या पिझ्झाची ओपनिंग करू. ओके, तर हा आहे आपला बिग टू बिग पिझ्झा 6 in 1. गार्लिक ब्रेड आपण नंतर ओपन करू आणि चोकोलावा केक हा सगळ्यात शेवटी ओपन करू. तर सगळ्यांना खाण्यासाठी बोलवू आपण. तर मित्रांनो, विनायक चालू करतो आहे टेस्टिंगसाठी. घे रे. खूप चॉईसेस आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं कळत नाही कोणता घ्यायचा. पटकन काढून घे, गार होईल नाही तर. हां, रिएक्शन दे कॅमेराला. कसा आहे? ठीक वाटला. किती? ट्राय करू. 10 पैकी रेटिंग किती? 6.5. 10 पैकी हो. एवढा बेकार आहे म्हणजे आधी मलाच ट्राय करावं लागेल. ठीक आहे, मी पण ट्राय करतो. तर मित्रांनो, आता मी ट्राय करतोय. बघू याची टेस्ट कशी आहे. सेम पीस घेतलाय मित्रांनो. ठीक आहे, चांगली टेस्ट आहे. रेटिंग रेटिंग मी देईन याला 10 पैकी 7.5. अरे, एवढं आवडलं तुला? चांगली. ह्याच्या सॉस सोबत ट्राय करतोय. सॉस सोबत चांगला लागतोय. ह्याला ओपन करू. तर बघा, गार्लिक ब्रेड स्टफ्ड वाला अरे. कसा दिसतोय. हे बघा, हे काम बघा, एकाच जागेवर टाकले सगळं. असं कुठं असतं का? आपण ट्राय करतोय पनीर स्टफ्ड वाला गार्लिक ब्रेड. चांगला आहे, मस्त आहे. पनीरची टेस्ट एवढी खास नाही आहे, पण ब्रेड सोबत, त्या गार्लिक ब्रेड सोबत त्याची टेस्ट अजून एनहॅन्स होतीये. तर आपण आता विनायक बघू की रिॲक्शन काय देतोय. मला आधीच कसं तरी वाटते खायला. पहिले टेस्ट चांगली करून घेऊन मग ट्राय करू. आधी जिरा सोडा, मग पनीर स्टफ्ड वाला. बघा, परत बघा. हा, जिरा सोडाच. पनीर स्टफ्ड वाला गार्लिक ब्रेड. ओके. टेस्ट सांग कशी आहे. हे आवडलं मला, पिझ्झापेक्षा आवडलं. चांगली टेस्ट आहे, सगळे फ्लेवर आहेत. सगळे म्हणजे कोणते फ्लेवर येतात? काय काय आहे तूच सांग आता, मला नाही माहिती. गार्लिक ब्रेड आहे, त्याच्यावरती गार्लिक पावडर असते. त्यांचा रेग्युलर बेस जो असतो पिझ्झाला वापरतात, तो बेस. त्यानंतर त्याला बेक करतात, त्याच्यात थोडं चीज टाकतात. शेफ आहे, जे काय असेल ते. आधी जाऊन आलेलं आहे तिथं आतमध्ये रेकॉर्डिंग. मी काही काम वगैरे केलेलं नाहीये, मी फक्त एकदा बघितलं होतं बनवताना व्हिडिओ, त्यामुळे मला माहिती आहे. आणि अरे वा, अरे वा,
एक मिनिट, एकच मिनिट. हे बघा, एक मस्त पाणी सांडलेलं आहे इथं आता आईने. सगळं पाणी सांडलेलं आहे आणि पाणी सांडून नाही म्हणलं तरी 2 सेकंद तसेच थांबले की पाणी किती पडतंय. आणि ते म्हणत होते ब्लॉग मध्ये नाही घ्यायचं, पण आता पाण्यामुळे घ्यायला लागलं. आणि आता परत एक बाईट घेतो मी. मला आवडलं हे, पण ह्याच्यामध्ये खोबऱ्याची टेस्ट जास्त येते. माहित नाही का ह्याच्यात असेल किंवा नाही माहिती, पण खोबरं लागतंय मला. अजून एकदा टेस्ट कर. बघ आता फडकानाला चालली आहे. ठीक आहे. काय असतं रे? काय प्रेशर 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 नाही, काय बोलतात त्याला? कशाला तू धमकी मराठीत? देते, धमकी मग हा. भावाला माझ्या. मला ब्लॉग मध्ये नाही घ्यायचं. घे बघ आली आली. नाही जाऊ दे, तिला तिचं काम करू दे. फरशी पुसण्याचं काय आता तिनेच सांडवलंय म्हटल्यावरती तीच पुसणार. उई, बघा ह्याच्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. 2 मिनिटं तशीच होती. ब्लॉग मध्ये येईल म्हणून नको जाऊ दे, पडू दे पाणी, फरशी भिजू दे. आता ह्याचं टेस्ट करून झालेलं आहे. आता एवढं जे राहिलेलं आहे तेवढं माझं. त्यानंतर हा चॉकोलावा केक आहे. नो हा पण माझंच आहे, नका टेन्शन घेऊ. नाही हा टेस्टिंग मी पण करणार आहे. चॉकोलावा केकची टेस्टिंग मी पण करणार आहे. त्यामुळं ठीक आहे, आता आपण गार्लिक ब्रेड संपवू, त्यानंतर चॉकोलावा केकची ओपनिंग करू आणि टेस्टिंग करू. ब्रेड खाऊन झालेलं आहे आणि आता कदाचित ह्यानंतर हे खाल्ल्यानंतर पुढचं फेवरेट फूड हेच असणार आहे माझं, असं मला मनापासून वाटतंय. तर ह्याला ओपन हे म्हणजे काय? चॉकोलावा केक. हा कर, ओपनिंग कर. बघा मित्रांनो, सुरी नाहीये तर तो चमच्याचा वापर करतोय. झालं की कट. मग पावर लागती, सूर्य असू काय चमचा. चल. अरे हे बघा काय हे चुकीचं आहे. हा ते काय अल्युमिनियम फॉइल पेपर आहे ते. तरी हा ह्याचं तोंड बघा. बघा एक्साइटमेंट बघा त्या तोंडावरची. कर, ट्राय कर, कसा लागतो ते सांग. रिएक्शन दे, रिएक्शन. इकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ. एक खाऊन नाही सांगू शकत, सगळं खाल्ल्यावरती सांगतो. हे भाई, मला पण खायचंय. आता मी टेस्ट करणार आहे, त्यामुळं अरे मी सांगतो थांबा. नाही. नाही मला बघायचं ना. ते चॉकलेट चांगलं आहे, केक नॉर्मल आहे, चॉकलेट भारी लागतं. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त आवडते तर नाही, पण आवडते तर होईल. ठीक आहे, आता माझी टेस्टिंग आहे. मित्रांनो, आता माझा दादा, मोठा दादा ट्राय करतोय, बघू कसा करतोय. ठीक आहे, आता मी ट्राय करतोय चॉकोलावा केक, बघू कसा लागतोय. मला जास्त कॅडबरी किंवा हे चॉको वगैरे आवडत नाही, पण खोट बोलायचं नाही, ट्राय करू आपण कसं. मस्ती करायची नाही. खोटं बोलतोय, जेव्हा बघन तेव्हा चॉकलेट खात असतो. आवडलेलं दिसतंय. ठीक आहे, मला जास्त गोड आवडत नाही, पण चॉकोमुळे ठीक लागतं केक. आणि खूप गोड आहे, अजून थोडस माइल्ड गोड असतं ना तर अजून मला आवडलं असतं. मित्रांनो, मला तर नाही वाटत ते गोड आहे, पण नॉर्मल वाटला. मी याला 7 रेटिंग देईन 10 पैकी. तर मित्रांनो, आमचा पिझ्झा खाऊन झालेला आहे. तर आम्ही तो पिझ्झा जिरवण्यासाठी चालायला चाललोय, वॉकिंगला. तर आता पुढचा जो शूट जो असेल तो आमचा वॉकिंगवाला असेल पिझ्झा खाल्ल्यानंतरचा. चलो जाऊ बघू, चलो. मी एका व्यक्तीचं फेस रिव्हील करतोय. ही माझी आई आहे, बक्की हसती. तर ही पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आली आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या दादाच्या चॅनलमध्ये ती कदाचित माझ्या आधी ब्लॉगमध्ये येईल, किंवा एक सोबतच आम्ही दोघं पण ब्लॉग टाकू. मित्रांनो, आत्ता आम्हाला खूप ओरडलं आहे, माहीत नाही का, असंच जाऊ दे, मला सवय झाली आता. आत्ता आम्ही चालतोच आहे. घर खूप मागं गेलं, पण आता इथून मी म्हणतोय ते वरतून तिकडून जायचं, पण माझा दादा म्हणतो इकडून जायचं, आणि मम्मी म्हणते मागून जायचं. कारण की तिथं खूप अंधार आहे,
इथं लाईट वगैरे बिलकुल नाहीये आणि ही ती घाबरती. घाबरतीये. कुठे 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 तिकडं जाण्यासाठी. घाबरती. तर मित्रांनो मला जायचंय तिकडून, पण हा काय करतोय त्याच्यावरती सगळं. आता इथून पुढं जरी गेलं तर पुढून पण जायला रोड आहे, तर तिथनं आपण जाऊ शकतो. तिथनंच जाऊ आपण, जास्त पुढून नको जायला. आणि हा आम्ही चालायला जास्त येत नाही. आम्ही पिझ्झा खाल्लाय ना, त्यामुळं आता आम्ही पिझ्झा खाल्लाय, त्यामुळे तो जिरवायला चाललोय आम्ही. मित्रांनो आम्ही काळी दिसतोय. तुम्ही light नाही. तुम्ही असं म्हणत असाल की अचानक व्हिडिओ क्वालिटी चेंज, अचानक ही क्वालिटी चेंज. लाईट पण स्ट्रीट लाईट्स. आणि हा जो फोन आहे हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर अर्धी शूटिंग ह्याच्यातून आहे, अर्धी शूटिंग त्याच्यातून आहे. नाही मी सांगतो, मगाशी आम्ही माझ्या मोबाईलवरनंच शूटिंग काढत होतो, पण त्याची चार्जिंग अचानक संपली, तर तो चार्जिंगला लावला आणि दुसऱ्या फोनमधनं आम्ही शूट केलं. तर आता ह्याची चार्जिंग थोडीफार झालेली आहे, त्यामुळे आता परत माझ्याच मोबाईलवरनं आपण चार्जिंग नाही, याच मोबाईलवरनं आपण शूटिंग चालू केली. आपण याच मोबाईलवर चार्जिंग चालू केलेली आहे गाईज. आपण चार्जिंग चालू केलेली आहे, शूटिंग चालू केली. ब्लॉग चालूच ठेवू. मला माहिती कोणती ना कोणती फनी तरी गोष्ट घडणारच आहे, एक तर नाही, म्हणून ब्लॉग चालूच ठेवणार आहे. बघा सुरुवात माझ्या चॅनलवरती ब्लॉगची ह्यानी केलेली आहे, तर असं समजू नका की माझं चॅनल नाही आहे, हा माझाच चॅनल आहे आणि ह्याचा चॅनल वेगळा आहे. पण तुम्हाला सांगतो, ह्याच्या चॅनलवरती ह्याने जे शॉर्ट्स वगैरे टाकलेले आहेत, तर मम्मी हे काहीतरी थोडंसं प्रवचन, थोडं तू इंदुरीकर महाराजांची कीर्तन बघते ना, त्याचे सांग जरा काहीतरी पब्लिकला. आपण आलोय चालायला, प्रवचन बिलकुल देऊ नको. दे दे दे, जे काय असेल हसव ते हसव सांग. थोडं. चालायला आलो ना आपण, चालायचंच काम कर. थोडं काहीतरी हसव ना. तेवढेच पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येते, त्याच्यामुळे एवढे लाजतीये, पण तेवढीच- सवय झाली की तेवढेच कॅलरी बर्न होतील थोडेफार. बोल बोल, हसती काय, बोल की. ते पहिल्यांदा आली ना ब्लॉग मध्ये, तर मी बनवले 2-3 ब्लॉग. आज पण मी खेळायला गेलो होतो, तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसतील. मी आजचा 1 दिवसाचे ब्लॉग असे 4 ब्लॉग बनणार आहेत. आत्ता तो पिझ्झाचा एक, फटाक्यांचा एक बॅटिंग करायचं त्याचा आहे, आणि एक बॉलिंग आणि किपिंग, त्यात दोन्ही ह्याचा आहे. हा माझं बोल, मला माहिती आहे. ह्याचा जो बॅटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला सांगतो, नल्ल्या पोरांमध्ये खेळून सेंचुरी मारून हा व्हिडिओ काढतो आणि म्हणतोय की तुम्हाला vlog माहिती आहे वगैरे मित्रांनो, चांगला आहे. अरे असाच घे, कारण की YouTube वरती असं केल्यावरती ते परत पलटी होता. आता बोल, खोटं बोलतोय. तुम्ही बॉल बघा, ती मागं का राहती? तुम्ही बॅटिंग बघा, किती नल्ल्या पोरांसोबत खेळतो. जाऊ दे, शॉर्ट्स बघा तुम्ही कसे मारतोय. हा शॉट चांगले मारतो हा, पण पोरं भंगार आहेत. तर माझ्या मित्राची पाहिल्यानंतर बघा इकडे बघा, त्या मुलांनी पाहिलं, त्या मुलांनी बघू दे, जे चांगलं खेळते ते चांगलं खेळते, जे वाईट खेळते ते वाईट खेळते. मित्रांनो हे चुकीचं आहे. ह्याला तुम्ही कमेंटवरती बोलू शकता. अभ्यास किती केला ते सांग. हे बघा, नुसता त्याला अभ्यास. अभ्यास किती मला केला? नाही आवडत हा अभ्यास, प्रश्न नुसता बरोबर आहे. अभ्यास. सगळ्यात न आवडणारी गोष्ट अभ्यास आहे माझा, आणि मला नुसता अभ्यास करावा लागतो. 10वीचं वर्ष आहे बोर्डाचं, आणि हा भाई अभ्यास करत नाही, काय नाही. त्याला आहे ना 1 दिवस हाताखालनं काढणार आहे मी. मित्रांनो लय मारतो हा. दररोज मार खातो मी आता. तुम्हाला वाटत नसेल पण नाही मारत तो, घाबरतो मला. बघा नजर, बघा नजर, बघ 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 इकडे बघ. जाऊ दे, दिसत नाहीस. मम्मी दिसतीये, पण मम्मीचे काहीच रिएक्शन नाही आहेत. मम्मी पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आली, अजून पण. तर आता वॉकिंग केल्यानंतर आम्ही घरी जाऊन झोपणार आहे. तर हा व्लॉग आम्ही इथं एंड करतो. हा करतोय मी नाही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.